नमस्कार मित्रांनो, विसरू नको तू मला या मालिकेच्या आजच्या भागात खूप मोठा आणि धक्कादायक ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळाला आहे. ज्या क्षणी आपण सगळे वाट बघत होतो तिथे सुखाचा संसार सुरू होण्याआधीच विस्कटला आहे. चला तर मग जाणून घेऊया आजच्या भागात नक्की काय घडले. तर आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की सूर्या वैदेहीला एक छान रेस्टॉरंटमध्ये जेवायला घेऊन आलेला असतो. दोघे गप्पा मारत असतानाच तिथे सूर्याचा मित्र येतो. सूर्या वैदेहीला त्याची ओळख करून देतो आणि हेही सांगतो की रेस्टॉरंट हे त्याचंच आहे म्हणून. वैदेही त्याच्या मित्राचे आभार मानते आणि बोलते, तुमची स्वागत करण्याची पद्धत एकदम भारी आहे हं. आता खरी गंमत अशी असते की हे सगळं डेकोरेशन आणि स्वागत सूर्याने स्वतः वैदेहीसाठी प्लॅन केलं असतं. त्यामुळे मित्राला क्रेडिट मिळाले, मित्राला यातलं काहीच माहीत नसतं. तेव्हा सूर्य पटकन शांत होतो आणि मित्राची गोष्ट फिरवत म्हणतो, काही नाही रे, ती आपली नेहमीचीच पद्धत आहे. मित्राला लगेच कळून चुकतं की इथे काहीतरी डाळ शिजते. यानंतर सूर्या विचारतो की डॉक्टर मॅडम तुम्हाला काय खायला आवडेल. तेव्हा त्यावर वैदेही मस्त गावरान आणि कोकणी जेवणाची ऑर्डर देते. ती म्हणते, मला ओल्या काजूची उसळ आणि आपले कोकणी पदार्थ हवे. सूर्या आश्चर्याने विचारतो, काय. तेव्हा वैदेही हसून म्हणते, अरे मी जर मुंबईला शिकले असते तरी इथे आल्यावर आपल्या मातीची चव आणि आपलं इथलं जेवण मी कशी विसरू शकेन. हे ऐकून सूर्या आणि वैदेही दोघेही एकमेकांकडे बघत असतात. तेव्हा वैदेही सूर्याला बोलते की मी धुतलेलं नाही, मी हात धुवून येते म्हणून. पण ती तिथे जाते तेव्हा इकडे सूर्याचे मित्र आपापसात बोलत असतात. खरं तर त्यांच्या मनात काही वाईट नसतं, पण ते चेष्टामस्करीमध्ये बोलून जातात की बघा, शेवटी सूर्याने पैन जिंकलीस. तो वैदेही डॉक्टर मॅडमला डेटवर घेऊन आलास. दुर्दैवाने हे वैदेहीच्या कानावर पडतं. त्याचवेळी मित्राचं लक्ष वैदेहीकडे जातं आणि त्यांचे चेहरे पांढरे होतात. वैदेहीला प्रचंड वाईट वाटतं. ते मित्र काहीतरी बोलणार, पण वैदेही ऐकण्याच्या मनस्थितीत नसते. ती कडक सूर्याजवळ येत जाते. तिथे ठेवलेली आपली बॅग उचलते आणि सरळ निघून जाते. सूर्याला काहीच समजत नाही. तो गोंधळतो आणि बोलतो की डॉक्टर मॅडम काय झालं. तो तिला थांबवण्याचा खूप प्रयत्न करतो, पण वैदेहीचा राग अनावर होतो आणि ती थेट सूर्याच्या कानाखाली वाजवते. सूर्या एकदम सुन्न होतो. त्याला तरीही समजत नसतं की नक्की काय घडलंय ते. तो बोलतो की मॅडम हवं तर आणखी 2-3 मारा, पण प्लीज इथून जाऊ नका. नेमकं काय झालं ते मला समजू द्या. ते समजल्याशिवाय मी तुम्हाला इथून जाऊ देणार नाही. तेवढ्यात त्याचे तिकडनं मित्र कान पकडून सूर्याची माफी मागतात. तेव्हा कुठे सूर्याला समजतं की मित्रांच्या बोलण्यामुळे हा काहीतरी गोंधळ झाला आहे. वैदेही अत्यंत हताश होऊन सूर्याला बोलते, चांगली मैत्रीण बोललास रे मला. मी तुझ्यावर किती विश्वास ठेवला होता. विश्वासाने मी तुझ्यासोबत आले होते, पण तू विश्वासाच्या लायकीचं नाहीस. तू तुझी पैंज जिंकण्यात माहीर निघालास. अजून कुठल्या कुठल्या पैंज लावल्या आहेत तू. आज जेवायला आणण्याची पण पैंज होती आणि आपल्या मैत्रीची पण पैंज लावली आहेस का. सूर्याच्या डोळ्यात पाणी येतं. सूर्या बोलतो की नाही डॉक्टर मॅडम, असं नाही आहे. असं सांगायचा प्रयत्न करतो, पण वैदेही काही न ऐकता रागात हेल्मेट घालते, गाडीवर बसते आणि तिथून निघून जाते. वैदेही गेल्यावर सूर्य पूर्णपणे हताश होतो, रडायला लागतो. त्याचे मित्र कान पकडून त्याला सॉरी म्हणतात आणि समजवण्याचा प्रयत्न करतात. आमच्या मनात काही वाईट नव्हतं, वैदेही मॅडमचा गैरसमज झाला आहे असं ते त्याला सांगत असतात. पण सूर्या प्रचंड चिडतो आणि मित्रांना म्हणतो, तुमच्यासारख्यांसोबत मैत्री करून मला पश्चाताप होतोय. मी तुम्हाला आयुष्यभर सांभाळलं रे, पण तुम्ही काय केलं, माझं सगळं आयुष्य बिघडवून टाकलं. माझ्या डोक्यात त्या पैंजेचा कुठलाही विचार नव्हता. मी कधी डॉक्टर मॅडमच्या प्रेमात पडलो हे मला माझंच समजलं नाही, असं म्हणत सूर्या रडत राहतो. तिकडे सूर्य आणि वैदेहीमध्ये मोठा वाद झालेला असतानाच इकडे घरात एक वेगळाच ड्रामा सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळते. घरातले सगळेजण जेवायला बसलेले असतात. जेवता जेवता अचानक भाऊ रघूला खूप मोठा ठसका लागतो आणि तो खोकलायला लागतो. त्याला खोकला आलेला पाहून वच्ची गोंधळते, पण कोणाच्याच लक्षात येत नाही पाणी पटकन कोणी आणून द्यावं. त्याचवेळी चिंगळीच्या समोर पाण्याचा ग्लास असतो, पण तिचं लक्ष मात्र अजिबात नसतं. चिंगळी कानात हेडफोन घालून आणि मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसलेली असते. रघुला एवढा खोकला येत असूनही चिंगळी मोबाईलमध्ये व्यस्त असलेली पाहून वच्छीचा पारा चढतो. ती तावातावाने थेट चिंगळीच्या डोक्यात मारते. वच्छी चिडून चिंगळीला बोलते, दिवसभर त्या मोबाईलमध्ये बोटं घालत बसलेली असतेस. इथे शेजारी कोण मरून गेलं ना तरी तुझं लक्ष जाणार नाही. वच्छीने मारल्यामुळे चिंगळी भानावर येते. तेवढ्यात शोभी धावत पळत पाणी घेऊन येते आणि रघुला पाणी देते. पाणी प्यायल्यावर रघुला थोडं बरं वाटतं आणि त्याचा जीव भांड्यात पडतो. घरातला हा राडा शांत होत न होत तेवढ्यात दारावरची बेल वाजते. तेव्हा शोभी पुढे जाऊन दरवाजा उघडते. दारात पार्सल घेऊन एक पार्सल आलेलं असतं. तेव्हा शोभी तिला बोलते की पार्सल आहे म्हणून. तेव्हा पटकन चिंगळी पळत जाते आणि बोलते की माझं पार्सल आहे म्हणून. जेव्हा शोभी पार्सलची किंमत बघते तेव्हा शोभी बोलते की 70,000, कारण ते पार्सल खूप महागडं असतं.
तेव्हा वच्ची चिडते. तेव्हा चिंगळी बोलते की माझं पार्सल आहे, फोन आहे हा माझा. तेव्हा बयो पैसे दे ना. तेव्हा बयो इतकी चिडलेली असते, ती तिथे खलबत्ता मुसळी पडलेली असते दगडी, ती तो उचलते आणि सरळ चिंगळीकडनं फोन घेऊन त्या खलबत्त्याने तो फोन ठेचून काढते. तेव्हा चिंगळी खूप रागात बोलते की तू असं का केलंस बयो, दादासाठी तर तुझं कधी असं करत नाहीस, तू त्याला डोक्यावर घेऊन नाचतेस आणि मलाच का. तेव्हा इकडे नलू आत्ती आणि वैदेईचा भाऊ टेन्शनमध्ये असतात की वैदेईला काय झालं आहे म्हणून. ती अशी अचानक न सांगता कुठे निघून गेली आणि कालही ती आली तेव्हा कोणाशीच बोलली नाही. तेवढा तिथे वरद येतो. वरद बोलतो की औशी मला लिंबू पाणी घेऊन ये म्हणून. तेव्हा त्याला बघून त्याची आई बोलते की काय रे, रात्रभर कुठे होतास आणि आता लिंबू पाणी मागतोयस, काही सांगायची पद्धत वगैरे असते की नाही. तेव्हा वरद बोलतो, हे बघ माझ्या डोक्यामध्ये 100 टेन्शन असतात आणि मी असं सतत मला विचारत जाऊ नका. माझी टेन्शन तुम्हाला सांगायला सुरुवात केली ना तर अख्खा दिवस कमी पडेल. मी माझ्या खोलीत जातो आहे, मला लिंबू पाणी आणून द्या म्हणून. पण खरं सत्य तर वेगळंच असतं. वरदला रात्रभर सुधाकरच्या गुंडांनी डांबून ठेवलेलं असतं. मात्र हे गुंड सुधाकरचेच होते हे वरदलाही माहीत नसतं आणि तो मात्र हा सगळा प्रकार घरच्यांपासून लपवून ठेवलेला असतो त्याने. इकडे वैदेही एकटी समुद्रकिनाऱ्यावर जाऊन रडत बसलेली असते. तिला खूप वाईट वाटत असतं. तिच्या डोक्यात सूर्यासोबत घालवलेले सगळे क्षण छान आठवत असतात, त्याच्या गोष्टी आठवत असतात. पण आता तिला वाटत असतं की सूर्याने फक्त एका पैंजीसाठी तिच्या भावनांची खेळ केला आहे आणि तिला फसवलं आहे. तिचा हा गैरसमज दूर करण्यासाठी सूर्या तिला सतत फोन लावण्याचा प्रयत्न करत असतो. पण वैदेहीने थेट त्याचा नंबर ब्लॅकलिस्टमध्ये टाकलेला असतो. त्याच्यामुळे सूर्याचा फोन लागत नसतो. सूर्या आयुष्यात पहिल्यांदाच कुणाच्या तरी प्रेमात पडला आहे आणि तिथेच त्याच्यावर ही वेळ आली आहे. वैदेहीपर्यंत आपली बाजू पोहोचवता येत नसल्यामुळे सूर्या अत्यंत हताश होऊन रडत असतो आणि इकडे सूर्याचा मामा सुधाकर चिंगळीला भरवत असतो. सुधाकरला कोणीतरी फोन करून सांगितलेलं असतं की सूर्याचा प्रेमभंग झाला आहे म्हणून. कोणीतरी मुलगी होती, ती रागाने निघून गेली आणि सूर्या खूपच नाराज झाला आहे म्हणून. पण त्यांना ती मुलगी कोणती ते माहीत नसतं. तेव्हा सुधाकर चिंगळीला सांगतो की असं असं झालं आहे म्हणून. तेव्हा चिंगळी बोलते की मामा ती मुलगी कोण आहे. तेव्हा सुधाकर बोलतो तेच माहीत नाही ना ती मुलगी कोण आहे असं, कारण की तिचा चेहराच पाहिला नाही म्हणून. तेव्हा अशाच या गोष्टी चालू असताना या भावनिक वळणावर आजचा एपिसोड संपतो. तर मित्रांनो, आजच्या भागात आपण पाहिलं की वैदेही आणि सूर्याच्या नात्यात एक मोठा दुरावा आला आहे. आता सूर्या वैदेहीचा हा गैरसमज कसा दूर करणार आणि तिकडे वरद त्या गुंडांच्या तावडीतून सुटला आहे, यापुढे नक्की काय होणार. यापुढचे सगळे अपडेट्स सगळ्यात आधी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जर तुम्हाला आजचा एपिसोड रिव्ह्यू आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि वैदेही सूर्याला खरंच माफ करायला हवं आहे का हे खाली कमेंट करून नक्की सांगा. भेटूया आपल्या पुढच्या एपिसोडच्या रिव्ह्यूसह. धन्यवाद.